गाजर आणि काकडी अगदी बारीक करून घेतलेली आहे। त्यानंतर कांदा आणि टोमॅटो सुद्धा अगदी बारीक करून घ्यायचा आहे। मिक्सिंग बाउल मध्ये हे सगळं टाकून घेतलंय मी आणि त्यानंतर पूर्ण 1 वाटी बेसन घ्यायचंय। त्यानंतर अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण कसुरी मेथी टाकणार आहोत, हळद टाकून घ्यायची आहे, चिली फ्लेक्स टाकून घेतलेला आहे, मॅजिक मसाला म्हणजेच मॅगी मसाला टाकून घेतला आहे। त्यानंतर चवीपुरतं आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय। हवं असेल तर थोडासा गरम मसाला टाकू शकता। हे सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं या मिश्रणामध्ये। भजीचं पीठ ज्याप्रमाणे आपण कन्सिस्टन्सी ठेवतो त्याचप्रमाणे आपल्याला ठेवायची आहे। अगदी घट्ट नाही, अगदी सैलसरही नाही। थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। ब्रेड पासून अगदी भन्नाट अशी रेसिपी आणि विशेष म्हणजे अगदी झटपट होणारी रेसिपी आज आपण पाहणार आहोत इथे। मुलांना ही रेसिपी खूप आवडते आणि ही रेसिपी आपण न तळता सुद्धा किती छान बनवू शकतो हे पाहणार आहोत। रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। छान कन्सिस्टन्सी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता ब्रेड घेतलेले आहेत आणि या ब्रेडला आपण वाटीच्या साहाय्याने असा गोल आकार करून घेणार आहोत। हवं असेल तर आहे त्या आकारामध्ये सुद्धा ही रेसिपी बनू शकते। मुलांना काहीतरी वेगळं आपण बनवतो त्यामुळे मी हे आकार देत आहे। अशा पद्धतीने 7-8 ब्रेड गोल आकारात मी कापून घेतलेले आहेत। ही रेसिपी आपण अगदी झटपट सकाळी टिफिनला देऊ शकतो किंवा नाश्त्याला सुद्धा देऊ शकतो। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे। फ्राईंग पॅन मध्ये बटर लावून घ्यायचं आहे। तेल किंवा तूप वापरलं तरीही चालेल। सगळीकडे अगदी व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे आपण हे। आता ब्रेडचे हे एक स्लाइस या मिश्रणामध्ये बुडवून घ्यायचे आणि फ्राईंग पॅन मध्ये छान शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। अगदी हलक्या हाताने आपल्याला हे ब्रेड यामध्ये घोळून घ्यायचे। कधी कधी ब्रेड तुटू शकतात आणि या फ्राईंग पॅन मध्ये जेवढे ब्रेड बसतील तेवढे मी घालून घेणार आहे आणि छान क्रिस्पी दोन्ही साइडने आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत। हे ब्रेड तुम्ही तळू सुद्धा शकता, पण यामध्ये तेल जास्त बसू शकतं ब्रेड असल्यामुळे। आणि जर असं शॅलो फ्राय केलं तर आतमधला जो ब्रेड आहे तो छान क्रिस्पी होतो आणि बाहेरचं आवरण खूप सुंदर लेयर तयार होते त्याची। आणि ज्याप्रमाणे बाहेर ब्रेड पकोडा मिळतो त्याचप्रमाणे याची टेस्ट लागते। ॲडिशनल आपण यामध्ये गाजर आणि काकडी टाकलेली आहे, कांदा टोमॅटो टाकलेला आहे, त्यामुळे याची टेस्ट अप्रतिम लागते, खूप सुंदर लागते। एका साइडनी छान भाजून झाल्यानंतरच आपण हे उलटून घेणार आहोत आणि ही प्रोसिजर सुद्धा अगदी हलक्या हाताने करायची आहे। अगदी थोड्याशा तेलामध्ये किंवा बटरमध्ये ही रेसिपी आपली तयार झालेली आहे। कधीही देऊ शकता तुम्ही, टिफिनला सुद्धा अगदी थंड झाली तरी ही रेसिपी छान लागते। नाश्त्याला कधीतरी रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी नाश्त्यासाठी ही रेसिपी अगदी भन्नाट अशी आहे, नक्की ट्राय करा। खूपच मस्त अप्रतिम असा रंग आलेला आहे या रेसिपीला। खूप छान क्रिस्पी ही रेसिपी अगदी बटाटा वड्यासारखी दिसत आहे, तुम्ही पाहू शकता। लगेचच आपण दुसरी ब्रेड पासून अगदी झटपट होणारी रेसिपी पाहणार आहोत। ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।
दुसरी रेसिपी सुद्धा अगदी झटपट होणारी आहे. कधीही तुम्ही ब्रेडपासून ही रेसिपी करू शकता. तव्यावर बटर लावून घ्यायचं आहे आणि जेवढे ब्रेड बसतील तेवढे छान दोन्ही साईडला क्रिस्पी भाजून घ्यायचे आहेत. ब्रेड दोन्ही साईडला छान क्रिस्पी भाजून झाल्यानंतर त्याचे आपण छोटे छोटे पार्ट्स करणार आहोत किंवा त्याला चौकोनी आकारामध्ये कट करणार आहोत. 2-2 ब्रेड ठेवायचे आहेत आणि छान कटरच्या साहाय्याने आपण ते कट करून घ्यायचे आहेत. ही रेसिपी सुद्धा अगदी झटपट होणारी आहे. ब्रेड असेल घरात तर नेहमी त्याच रेसिपी बनवण्यापेक्षा किंवा चहा ब्रेड खाण्यापेक्षा ही रेसिपी नक्की ट्राय करा. मुलांना आणि घरातल्या सगळ्यांनाच खूप आवडेल. ब्रेडचे तुकडे आपले सगळे करून झालेले आहेत. आता एका फ्राईंग पॅन मध्ये तेल अगदी छान तापवून घ्यायचं. इथे बटर वापरलं तरीही चालेल. मोहरी छान तडतडून द्यायची, जिरे सुद्धा छान तडतडून द्यायचे. खमंग झाल्यानंतर त्यामध्ये आलं आणि लसूण आपण किसून टाकलेला आहे. कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर अगदी थोडासा कांदा टाकायचा आहे. अर्धा कांदा वापरलेला आहे इथे मी. टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि छान आपल्याला एकजीव करून घ्यायचे किंवा छान आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर काही बेसिक मसाले मी इथे टाकून घेते. लाल तिखट टाकलेलं आहे, हळद टाकून घ्यायची आहे. त्यानंतर परत एकदा इथे मी मॅगी मसाला टाकून घेतलेला आहे. याऐवजी तुम्ही गरम मसाला वापरू शकता, आमचूर पावडर सुद्धा वापरू शकता आणि हे सगळे जिन्नस आपल्याला अगदी छान एकजीव करून घ्यायचे आहेत. कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे. कोथिंबीर असेल तर तीही टाकू शकता. टोमॅटो केचप टाकायचा आहे. यामुळे ह्या रेसिपीला अगदी सुंदर अशी टेस्ट येते. आणि छान एकजीव झाल्यानंतर हे जे ब्रेडचे तुकडे आपण करून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकायचे आणि छान एकजीव करून घ्यायचे. ऑलरेडी हे ब्रेड छान क्रिस्पी आपण भाजून घेतलेले आहेत आणि या मसाल्यांमध्ये ते छान एकजीव झाल्यानंतर याची चव खूप अप्रतिम लागते. मीठ टाकून घ्यायचं आहे अगदी थोडं. फोडणीमध्ये किंवा ज्या मसाल्यामध्ये सुद्धा मीठ टाकून घेऊ शकता अगोदर. आणि छान एकजीव झाल्यानंतर गरमागरम मस्त क्रिस्पी असा ब्रेड पासून झटपट होणारा नाश्ता तयार झालेला आहे. सर्व करताना वरतून जर मुलांना आवडत असेल तर कोथिंबीर टाकू शकता. वेगवेगळे सॉसेस सुद्धा टाकून ही रेसिपी अगदी छान लागते. एका बाउलमध्ये मी काढून घेते आणि मस्त झटपट अशा ह्या दोन्ही रेसिपी तयार झालेल्या आहेत. रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खरंच खूप मनापासून धन्यवाद. अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी स्वराज किचन या माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि दोन्ही रेसिपी अगदी झटपट, सोप्या आणि खूप चविष्ट आहेत. नक्की करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी खा आणि हेल्दी रहा.